आज देगाव वाई या ठिकाणी यात्रेचं पारंपरिक मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये सुंदर असा पळ दाखवून किस्मत आणि विसापूरकरांचा कार्तिक या जोडीने मित्रांनो प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तिने सुंदर असा पळ दाखवून गाडीनं प्रथम क्रमांक केलाय. कार्तिकचे मालक आहेत सागर कारभोळ आहेत, छोट्या ड्रायव्हर आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे. शेठ नमस्कार. नमस्ते. काय सांगाल कशा पद्धतीचं नियोजनात केलं होतं? नियोजन काय, ही गाडी पहिली आपली मुंबईला पळली होती दुसऱ्याच्या मैदानला. किस्मत आणि कार्तिकी त्यावेळेस 2 नंबर केलेला होता. ड्रायव्हर बी त्यावेळेस छोट्या होता, सुट्टी मेकर बी तेच होते. आज मुंबईची जी टीम आहे तीच टीम इथं रिपीट झाली. फक्त मुंबईला 1 नंबर नाही भेटला आम्हाला, पण आज त्या गाडीनं 1 नंबर करून दिला. कुठेतरी यात्रेचं मैदान आणि यात्रेचं मैदान म्हटलं की मानाचं मैदान असतंय, त्या ठिकाणी कार्तिकनं आज 1 नंबर करून दिला. काय सांगाल? नाही, कार्तिकचं काय त्याच्या पळावरती तो साध्य करून दाखवतो, त्याचा काही विषयच नाही. परंतु टीमवर काय ड्रायव्हर आहेत म्हणा, सुट्टी मेकर आहेत. सगळ्यात मोलाचा जे हे म्हणतो आपण वाटा तो ह्या दोघांचा राहतो, सुट्टी मेकरचा आणि ड्रायव्हरचा. बाकी नियोजन तर नियोजन करणारे करत राहतात, होत राहतं. बैल कमी एखादा इकडे तिकडे होऊन जातो, त्याचा विषय नाही काय. पण ही मेन चेन आहे ती, ही चेन सगळ्यात महत्वाची आहे. किती दिवसापूर्वी हा पहिरा जुळवला होता? तर हे नियोजन आमचं त्यावेळेस मुंबईला पळलो त्यावेळेसच पुन्हा घाटावरती आल्यानंतर ही गाडी एक मैदान खेळूया हे नियोजन झालं होतं. फक्त कोरेगावला गाडी पळवणार होतो, पण मातीचं रान चेंज म्हणजे पहिल्या जी फाटी वरची होती ती फाटी कॅन्सल झाल्यामुळे मातीच्या रानाला पुन्हा पहिरे थोडे चेंज झाले आमचे. आज गट, सेमी आणि फायनल सुट्टा. काय सांगाल छोट्या ड्रायव्हर कोराळे यांनी ही गाडी चालवली, आज काय सांगाल? त्यांच्या हाताला लागले तरी ती गाडी चालवली त्यांनी? त्याच्या हाताला लागले म्हणजे आता ते आमचं दुर्दैव आहे. कारण त्याच्यामुळं 1 महिना 1.5 महिना आमचा असाच वाया गेला. म्हणजे दुसऱ्या ड्रायव्हरला मागं लागावी किंवा काय. छोटा ड्रायव्हर असल्यानंतर गाडी बघायला लागत नाही, काही नाही. गाडी त्याच्या चाकतीवरती ते व्यवस्थित हाणून घेतो, गाडीचं टेन्शन राहत नाही आम्हाला. ज्या पद्धतीने तुम्ही म्हटला की या बैलगाडी क्षेत्रामध्ये 2 पैलू महत्वाचे राहतात. एक असेल ड्रायव्हर, दुसरा असतो सुट्टी मेकर. तर छोटा ड्रायव्हर त्यांचं ड्रायव्हिंग आहे संपूर्ण बैलगाडी क्षेत्रानं बघितलेलं आहे. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्वाचा पार्ट आता आपल्यामध्ये येतो की सुट्टी. ज्या पद्धतीनं सागरची चपळाई आहे, आता ह्या सुट्टीमध्ये कसं होतं मिली सेकंद मध्ये त्यांना चान्स राहतोय. ते काय सांगाल सागर विषय? नाही, सागर असून द्या, आपलं पांडा अण्णा, निखिल असून द्या, या तिघांना बी कार्तिकची पूर्णपणे खाना खुणा सगळ्या माहिती आहेत. तो कधी मग काय करेल काय नाही ह्या गोष्टीचा अभ्यास त्यांना जास्त आहे. त्यामुळे आम्ही ह्या 3 सुट्टी मेकर व्यतिरिक्त 4थ्या माणसाच्या हातात बैलच देत नाही, कारण त्यांच्याशिवाय त्याला तो बैलच निघत नाही. म्हणजे असं आपण जर बघायला गेलं तर कार्तिक आदत पासून नाव करतोय आणि आदत पासून जसा पळतोय तो अजून त्याचा पळ त्या पद्धतीचाच आहे. काय सांगाल? कार्तिकचं पळ पहिल्यापासून चांगलाच आहे, पण आम्ही बी त्याला थोडंसं नियोजन करताना कसं होतं, थोडंसं आरामावरती गॅपवरती जास्तीत जास्त काढतो, जेणेकरून कसं त्याचा स्टॅमिना टिकून राहावा. कार्तिक आणि बकासूर ही जोडी आपल्याला कधी बघायला मिळेल? कारण की गाडीवरती तुम्ही बघू शकताय की बकासूरचाच फोटो आहे. काय सांगाल? आता कार्तिकचा गुरु कोण तर बकासूरच आहे. आदत वयामध्ये कार्तिकला उजेडात कुणी आणलं, नावारूपाला जर आणलं असेल तर बकासूरनं आणलं. काय सांगाल? त्यामुळे बकासूरबद्दल जोडी कधी पळायला पाहिजे? कधी मामा जेव्हा म्हणतील बाबा बैल लागायचे आम्हाला कार्तिकान दोन्ही पळू, तेव्हा आम्ही लगेच बैल सोडून मैदानात घेऊन जाणार. मामांचा शब्द काय पडणार नाही. सेट या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्याला पण माहिती आहे की मनुष्यबळ भरपूर लागतंय. तुमचे भरपूर आणखी सहकार्य असतील, भरपूर कष्ट घ्यावं लागतं. काय सांगाल त्यांच्याविषयी? नाही, पोरांची खंबीर साथ आम्हाला एवढी आहे की नाही, की हे क्षेत्र जर चालवायचं असेल तर हे मित्रवर्ग आहे तरच हे चालू शकतं, नाही तर एकाच दुसऱ्याचं किंवा फक्त मालकाच्या जीवावरती हे क्षेत्र चालू शकत नाही. आता शेठ ज्या पद्धतीने आपण बघतो की प्रत्येक वेळेस असं ऐकायला मिळतं की बाबा पायऱ्यांच्या बाबतीत खूप साऱ्या अडचणी येतात. कार्तिकच्या बाबतीत तसं काय घडतंय? नाही, अडचणी येतात. कधी कमी जास्त हार जीत झाल्यानंतर अडचणी 1-2 मैदानला येतात. आपल्यालाच काय सर्वच बैलगाडी मालकांना त्या गोष्टी फेस करायच्यात. ते काही नवीन नाही कुणासाठी, ते प्रत्येकाला एकसारखं आहेत, ते फेस करावंच लागणार. त्याच्याबद्दल काही नाही. कुठलीही गाडी समजा आज मार खाल्ला तर त्याला 1-2 पैरे पुन्हा गुलाल तर असल्यावर अडचण येतीच. आजची गाडी कशी काय पळाली? गाडी सुंदर पळाली. मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान कसं पार पडलं? मैदान बी 100% रास्त झालं, संघटनेच्या नियमानुसार झालं. मैदानी छान झालं. मैदानी फाट्या वगैरे पण पळायला चांगल्या होत्या. म्हणजे जसं अपेक्षित मैदान होतं त्या पद्धतीने झालेलं. कार्तिक कुठल्या खांदी पळतो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तरी तुम्ही सांगा थोडं. कार्तिक तसा सुरुवातीला आणला त्यावेळेस आदतला उजवीनं पळत होता, नंतर त्यानं खान चेंज केलं डावीनं. जसं बकासूर बरोबर पळाला त्याच्या अगोदर 1-2 मैदान डावीनं पळाला, तसं आमचा कार्तिक आणि बकासूरचा पैरा आधीच करायचा होता. पण त्यावेळेस कार्तिक 3 फेऱ्या उजवीनच पळत होता. जसं त्यानं खान चेंज केलं तसं लगेच आम्ही तिथे 50-50 केसरीला ते नियोजन केलं आणि त्यावेळेस 1 नंबर करून दाखवला गाडी. मैदानामध्ये कार्तिक कुणाच्या नावाने पळतो? कार्तिक हा रामेश्वर प्रसन्न वरज जिंजर कंपनी आपल्या फर्मचं नाव आहे, त्या नावाने पळतो. मित्रांनो आपल्या बरोबर सुट्टी मेकर सागर बरोबर आहेत. सागर काय सांगतील कशा पद्धतीचा कार्तिकचा पण आजची गाडी कशी पळाली? आजची गाडी याच्या आधी आम्ही आणलेली ती पण चांगली पळालेली. तेव्हा आम्ही त्याच्यावरती ड्रायव्हर आम्ही ठरवलं
एक दुसऱ्या मैदानात आपल्याकडे घाटावरती आल्यानंतर ना एकदा ही गाडी हाणायची. मग ते आज आम्हाला म्हणजे आज योगायोग आला. आज आम्ही हाणली ती गाडी. चांगलीच पळाली गाडी. गट सेमी चांगला काढला. फायनलला 1 नंबर गेला. कार्तिकचं वैशिष्ट्य तुम्हाला काय जाणवतं? तुम्ही छोटे ड्रायव्हर असतील, तुम्ही असेल, जवळून त्याला बघता, काय त्याचं वेगळं पण जाणवतं? नाही, त्याला घेतल्यापासूनच सोबत आहे त्याच्या मी. बरं. आदतपासून जेव्हा तो बच्चा होता तेव्हापासूनच म्हणजे त्यासोबतच आहे आम्ही. त्यामुळे तेव्हापासून ती सुट्टी करतोय. आता सागर, एवढ्या लोकांचं प्रेम मिळतंय, कुठेतरी तुम्ही केलेलं कष्ट आहे आणि त्याच्यामधूनच तुम्ही वर आला, शून्यातून विश्व निर्माण केलं. आता एवढ्या लोकांचं प्रेम मिळतंय, काय सांगाल? त्या प्रेमाचा मी लय मोठा आभार आहे. का म्हणजे एवढं म्हणजे त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं म्हणजे मी लय मोठा आहे. एवढं म्हणजे कोण कोणावरती एवढं हे करत नाही. आणि महत्वाचं म्हणजे इथं बैलगाडी क्षेत्रात सगळ्यांचं म्हणजे मी हे करीन, कारण माझ्यावरती एवढा विश्वास ठेवतात ना, या विश्वासासाठी म्हणजे मी एवढा आहे असं लोक बघून वाटतं सुट्टी मेकर नसेल, पण जो मालकांचा विश्वास आहे ना माझ्यावरती, त्या विश्वासाला मी म्हणजे खरोखरी करतो. शेट बद्दल आता शेटच म्हटले, त्याबद्दल काय सांगाल? काय शेटची विषयी काय सांगाल? शेटचं काय ना, शेटचं माझ्यावरती विश्वासच आहे पहिल्यापासूनच. मी असल्यानंतर नसतेच नाही, काय टेन्शन नसतं, बिंदास असते ती पाठीमागे गाडी दिसती, ती पण ही कार्तिकचीच ग्रुप आहे. बरोबर. ती आज मला तुम्हाला खरं वैशिष्ट्य सांगतो, मला गाडी नव्हती मैदानात यायला. मी त्याची गाडी मागायचो, गावात शेजारीची गाडी मागून मैदानात यायचो, त्याच्यावर यायचो. पण शेटनं मला त्या पहिल्या मैदानात ही गाडी दिली, मला गाडी नाही म्हणून. मित्रांनो, बघू शकता, म्हणजे एक कुठेतरी बैलगाडी क्षेत्रामध्ये जपलेली माणूस शेटचं त्या पद्धतीचं ते मोठं मन आहे. एवढी मोठी गाडी त्यांनी ते सागरला दिलेली आहे. तर मित्रांनो, जास्त काही वेळ घेत नाही, भरपूर उशीर झालेला आहे. इथून पुढे पण कार्तिक मी नसल्यानंतर माझ्या गैरहजेरीत म्हणजे मी मैदानावरती असल्यानंतर माझ्या गैरहजेरीत जर सुट्टी करत असेल तर पांडा आणि निखिल. आता निखिल काही तर नाही, पांडा आहे, त्याच्या जरा यश म्हणून बोला. बोल ती बोलणारच आहे. आता ज्या पद्धतीने सागर मिळाला, पांडा शेट आहेत, छोट्या ड्रायव्हर काय सांगाल? आता हे प्रत्येक वेळेस तुम्ही कार्तिकची गाडी आणताय, काय वेगळे पण जाणवत आहे? नाही काय बैल थांबतो काय बघायला लागत नाही बैलाकडे. आणि काय म्हणजे बैलाला पळ बी आहे आणि त्यापेक्षा जास्त बैलाचा वाटा म्हणजे त्याच्या यशामागे जर वाटा असेल तर आपलं नियोजन करतो साहिल जाधव. तो तिकडे चिपळूण मध्ये बसून पण नियोजन करतो. कार्तिकचं काय असं वैशिष्ट्य आहे की तुम्ही गाडी एवढी म्हणजे स्पीडनं पळते कार्तिकची, काय सांगाल कार्तिक विषयी? त्याविषयी सांगायला तेवढं कमीच आहे. म्हणजे आता तोंडाने मोठीपणा सांगण्यापेक्षा का नाही, आपण स्वतःहून त्याची नाही का हे करण्यापेक्षा स्वतःहून हो, सगळ्या मैदानात बघितले लोकांनी. तो बैल मला 1-2 वेळा जास्त पळतोच. किस्मत विषयी काय सांगाल? तो सुद्धा चांगलाच पळाला आज. नाही, तो पण बैल आता आहे ना म्हणजे चांगला पळतो. त्या पण बैल आपल्या आता 3 फायनल आहेत. कार्तिक किस्मत आम्ही फर्स्ट टाइम पळवली मुंबईत, 2 नंबर केला होता. फर्स्ट टाइमच कार्तिक एवढ्या लांब गेला. कार्तिक अजून पुण्यात बी गेला नाही पळायला. फर्स्ट टाइमच एवढ्या लांबचा प्रवास केला होता. पुढचं नियोजन आता कसं असणार आहे कार्तिक? आता बैल 29 तारखेला पळेल. 29. चालेल, ठीक आहे. सारे शुभेच्छा कार्तिकला आणि तुमच्या संपूर्ण. ठीक आहे.